पराभव मात्र त्या संघाला मात्र या अंतिम सामन्यात शेवटच्या दिवसातील अंतिम सामना जो आता सुरू आहे त्या सामन्यापर्यंत घेऊन गेला. कदाचित दोन आपल्या साखळीपेटी सामने जिंकून साऊथ संघ देखील क्वार्टर फायनल प्रवेश करणारा या स्पर्धेतील पहिला संघ ठरला आणि त्यानंतर दुसरा संघ कोण असेल या गटातून हे ठरवणारी अर्थाची एक महत्वपूर्ण मॅच. रामेश्वर क्रिकेट संघ आयोजित आणि रामेश्वर टीम ही आयोजित भव्य तेवट रबर बॉल क्रिकेट स्पर्धा एसपी ज्याला आपण संबोधतो अर्थात ग्रीन पार्कच्या या सुंदर मैदानावर ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. संध्याकाळच्या सत्रातील हा शेवटचा सामना असेल. नाणेफेक जिंकले आनंद संघाने, स्वामी समर्थ दोडमार्ग संघाने. प्रथम फलंदाजी करण्याचा देखील निर्णय घेतला. ऐपावडे नाडको संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं देखील निमंत्रण दिलं गेलं. एक महत्वपूर्ण सामना आणि या सामन्यात मात्र सर्वांनी जेवढी आपल्याला मैदानामध्ये दिसते असे स्वामी समर्थ दोडमार्ग संघाचे मोरेश्वर आणि गणेश कळंगुटकर. अगदी आधीच्या या सामन्यामध्ये मोरेश्वरची बॅट आपण तरफताना पाहिली. एक सुंदर ऑफडाऊनचे भटके बडा, एक डीप कव्हरच्या दिशेने तो सुंदर षटकार ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला होता आणि आपली झलक दाखवली होती काय या संघामध्ये मला चूज केलं गेलं युवा फलंदाज म्हणून. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला गेला आतापर्यंत या ऐपावडे माडकोळ संघाकडून पहिले षटक हाताळताना दिसताना आपल्याला निनाश सातोष्कर आपल्याला या इनिंगची या मॅचची सुरुवात करण्यासाठी सज्ज होतोय. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी एक विनंती असेल, जरा वेळ काळ धोरण अवलंबू नका. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी विनंती आहे, आपल्याला रन चेस करायचे आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये बॅड लाईट या मॅच मध्ये ग्राह्य धरलं जाणार नाही. त्यामुळे कृपया फास्ट त्या मॅचची 7 षटकांचा सामना आहे. 5 गोलंदाज देखील वापरणं अनिवार्य आहे. प्लीज जरा फास्ट घ्या. त्यामध्ये एक महत्वपूर्ण सामना असेल अर्थातच ही इनिंगची सुरुवात. पहिला चेंडू, सूर्य एक फटका, चेंडू जातो फाईनलच्या दिशेने 1 बॉल 2 बॉल्स ऑन द रोड. आला या मॅचचा पहिला खणखणीत चौकार. काय सुरुवात केली या मॅचची. एक महत्वपूर्ण मॅच आहे. ज्या प्रकारे पॅडलशिप खेळला गेला ना गणेश कळंगुटकरच्या बॅट मधून अगदी चेंडू लिहिलेला सीमारेषा पार पाठवला गेला. इनिंगची सुरुवात झाली चौकाराने. निनाश सातोष्कर दिसतोय गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर मात्र कसं कमबॅक करेल हे देखील खूप पाहणं औत्सुक्याचं ठरेल. हा देखील अतिशय सुरेख चेंडू, अतिशय सुरेख फटका. क्लास दाखवतोय गणेश कळंगुटकर. ज्या प्रकारे चेंडूला फक्त क्लास केला गेलेला चेंडू जातोय तडम्याच्या दिशेने 1 बॉल सीमारेषा पार. आलाय सलग दुसऱ्या चेंडूवर दुसरा चौकार. सलग 2 चेंडूवर 2 चौकार. यामध्ये स्पष्ट करतो गणेश कळंगुटकर जाणतोय या मॅच मध्ये जिंकणं हे अंतिम ध्येय आहे. आता मात्र 1 बाउन्स पंचांचा देखील इशारा होतो. वाईट स्माइल चेंडू अतिशय अगदी डोक्यावरून चेंडू उसळी घेऊन जातोय. एका धावेच्या मत्तेने देखील सांघिक धावसंख्या परावर्तित होईल. एक धाव तरी घेतली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो. अतिशय सूर्यग्रहणी बिटवीन द विकेट. ज्या प्रकारची रणनीती आखली गेली ना तोडामार संघाकडून, जाणते प्रत्येक चेंडूवर धावा कशा येते याची मात्र रणनीती मैदानामध्ये आपल्याला दिसते. धावसंख्या स्कोर बोर्डवर जर पाहिली
तर पहिल्या षटकाच्या माध्यमामध्ये धावसंख्या आपल्या स्कोरबोर्डवर दिसते ती म्हणजे 11 धाबा बिनगडी बाद. डाव्या हातीची जोडगुणी मैदानामध्ये बऱ्याच कालावधी तर निर्धाव चेंडूची गणना स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते. आणि याच टप्प्यावरची बोलण्याची खरं तर या मॅच मध्ये आपल्याला करावी लागेल, कारण ही मॅच जिंकणं हे अंतिम ध्येय आहे. हा देखील अतिशय सुरेख चेंडू, सलग दुसरा चेंडू निर्धाव फेकतोय. धावसंख्या तर हॅलो 11 धावा स्कोरबोर्डवर बिनगडी बाद. आई पाहुणे माडकोल संघ ऑनर आहेत पप्पू गावडल, सूरज लाते आणि श्री स्वामी समर्थ घोडामार संघाचे ऑनर पिंटू नाईक. पंचांचा स्वैर चेंडूचा इशारा येतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा आला स्वैर चेंडूचा. अतिरिक्त धावसंख्या देखील सांघिक धावसंख्या स्कोरबोर्ड आपल्याला बराबरती होताना दिसेल ती म्हणजे 12 धाबा बिनगडी बाद. मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मॅचचे आउटसाइड एज घेऊन ईस्ट प्रेक्षकाच्या हातामध्ये अलगद चेंडू विसावला जातो. त्यांच्या विकेटची प्रतीक्षा होती ना माडकोल संघाला, ती विकेट मात्र प्राइस विकेट प्राप्त करून देते निनाद सातोस्कर. शेवटच्या चेंडू एक महत्वाचा, एक आयकॉन खेळाडू न्यू पॅटर्न माध्यमात आपल्याला दिसतोय. ओमकार बांदिवडेकर दुसरे षटक गोलदशी मार्कवर आपल्याला दिसतोय. मानस सारंग अगदी या संघातील आयकॉन खेळाडू आणि कोचरा गावातून एक मिळालेले रत्न म्हणायला हरकत नाही सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटला. ज्या प्रकारची फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये आजामध्ये काय पाहिलं आपण, पहिला चेंडू यॉर्करचे चेंडू यष्टा उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि मोरेश्वर मात्र गोल्डन डकचा शिकार ठरतो. पहिल्या चेंडूवर मात्र माघारी परतावं लागेल मोरेश्वर मांजरेकरला. अगदी पहिल्या षटकाच्या 5व्या चेंडू पर्यंत मात्र परिस्थिती जी होती ना 3 गडी बाद, ती मात्र आता दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला आपण पाहतोय 2 गडी बाद 12 धाबा. क्रिकेटचे ब्रह्मास्त्र या चेंडूला का संबोधलं जातं, तर ज्याच्या वेळी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला कमबॅक करायचं असतं ना, त्यावेळी मात्र यॉर्करलँडचा चेंडू मात्र तुम्हाला कमबॅक करून देतो आणि तोच यॉर्करलँडचा चेंडू यष्टा उद्ध्वस्त केल्या गेल्या. न्यू बॅटर मैदानामध्ये आपल्याला दिसतोय रमेश राव फॅन फ्रॉम उलटा चेंडू, पंचांचा इशारा होतो या चेंडूचा. भीमर चेंडू, पंचांचा इशारा आला no चेंडूचा आणि त्यासाठी मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघाकडून रिव्ह्यू घेतला जातो. यस, हा आहे नो चेंडू.
अगदी पंचांचा जो इशारा होता ना नऊ चेंडूचा तोच मात्र अंतिम कायम राहील. अगदी नऊ चेंडू मात्र केव्हाच एकटा येत नसतो, आपल्यासोबत कायम घेऊन असतो फिट, आणि तीच फिटची चेंडू असेल. फिटचा चेंडू आता मात्र फंबलिंग पाहायला मिळेल रक्षकाकडून. पंचांचा इशारा होतो बाईकचा, बाईकच्या स्वरूपात अर्थातच एक धाव आणि सांघिक धावसंख्या देखील परावर्तीत आपल्याला दिसते, ती म्हणजे 15 धावांवर. फिटच्या चेंडूवर मात्र सूर्य कमबॅक म्हणावं लागेल महाराज सारंगेचा. आउटसाइड ऑफ स्टंप थोडसा बाहेर ठेवला जातो चेंडू. फिटचा चेंडू आला, मोठा फटका, चेंडू फिरका जातोय सीमा रेषा पार, आला षटकार. याच खरं तर षटकाराची नितांत आवश्यकता होती. नवसंजीवनी देणारा फटका पाहायला मिळतो. अगदी बरोबर संघाचे बदल्यानंतर अतिशय सुरेख चेंडू, कमबॅक करणारा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. या चेंडूला सन्मान देणं खरं तर गरजेचं होतं. एक धावेने सांघिक धावसंख्या देखील स्कोरबोर्डवर आपल्याला दिसेल, ते म्हणजे 23 धावा, 22 धावा. मानस सरंग ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय ना, फटका बसतोय स्वतः, गोलंदाज मात्र झेलखाली येतोय. झेल टिपण्याची नामी संधी, अतिशय सुरेख झेल टिपला जातोय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली व्यवस्थित नजर, आणि त्यानंतर मात्र अलगद गोदीमध्ये विसवलेला हा चेंडू माघारी परततोय. 0 या वैयक्तिक धावसंख्येवर अर्थात माघारी परतावं लागेल. ओमकार बांदिवडेकर याला न्यू बॅटर देखील मैदानामध्ये आपल्याला दिसतोय, जॉनी फर्नांडिस. अगदी या षटकातील शेवटचा चेंडू, या षटकाची सांगता करणारा चेंडू मानस सारंग गोलंदाजीच्या मार्गावर आपल्याला दिसेल. न्यू बॅटर आपल्याला मैदानामध्ये दिसतोय, जॉनी फर्नांडिस. या मॅच मध्ये आल्या षटकार ठोकला होता जॉनीने, पण आता मात्र गती परिवर्तन करणारा चेंडू, बोट फिरवली गेली चेंडूवर. या टप्पा खांद्यावर थोडासा उसळी घेणारा चेंडू, आणि शेवटच्या चेंडूवर निर्धाव चेंडूची गणना. 2 षटकांचा 12 चेंडूचा खेळ झाला समाप्त, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर स्कोरबोर्डवर आपण जर नजर टाकली ना, तर 22 धावा आपल्याला दिसतात स्कोरबोर्डवर. त्यासाठी 3 महत्वाचे गडी देखील गमावलेत थोडा मार्क संघाने. अगदी गोलंदाजीसाठी परिवर्तन केलं जात आहे प्रत्येक वनडे गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकाकडे हाताळण्यासाठी गोलंदाजीची वर्णी लागते. अतिशय सुरेख चेंडू, ज्या प्रकारे चेंडू पडला ना जमिनीवर, स्किड होऊन अगदी त्यापेक्षा वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. कारण ज्यावेळी मैदानावर पाणी फेकलं जातं ना 2 षटकानंतर, त्यावेळेस गोलंदाजाचा फेक अचून दुप्पट होतो. पहिला चेंडू तरी आलाय निर्धाव, त्यानंतर मात्र अतिशय सुरेख फटका, देखणा फटका, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, आलाय सुरेख दणदणीत खणखणीत SPL षटकार. नारायण, अगदी चेंडू खराब नव्हता, पण ज्या प्रकारचं टायमिंग झालंय ना त्या फलंदाजाकडून, रमेश याच्याकडून, अतिशय सुरेख टायमिंग.
आता मात्र गती परिवर्तन करणारा चेंडू जाणतोय प्रतीक गवंडे. या आधीच्या चेंडूवर षटकार आलाय, त्यामुळे हा चेंडू हाताळणं अतिशय महत्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि तो हाताळताना मात्र बोट फिरवली गेली चेंडूवर. 1 धाव चेंडूची गणना स्कोरबोर्डवर. लेग लांचा फटका, चेंडू फायलीच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. जोपर्यंत बॅकअप येईल फील्ड करून थ्रो दिला जाईल. दोन्ही फलंदाज मात्र यशस्वीरित्या 2 धाव्यांची पूर्तता स्कोरबोर्डवर आपल्याला करताना दिसतील. सांघिक धावसंख्या देखील परावर्तित होईल. 30 धावा स्कोरबोर्डवर. एक अतिशय महत्वपूर्ण मॅच. संध्याकाळच्या सत्रातील हा सामना जिंकावा आणि क्वार्टर फायनलच्या दिशेने प्रवेश करावा, एक मनामध्ये इरादा दोन्ही संघाच्या मनामध्ये, आणि तीच महत्वाची लढत. आता मात्र उंच उडवण्याची झेल, 2 क्षेत्ररक्षक झेल खाली. खराब क्षेत्ररक्षण म्हणेन मी या महत्वपूर्ण मॅच मध्ये. यासारखे झेल जर आपण सोडले ना तर मात्र आपल्याला पॅकअप करावं लागेल. अगदी आर्यन याच्या हातातून हा अगदी अलगद झेल सुटतोय आणि जमिनीला दान होतोय. त्या दरम्यान मात्र 2 धावा देखील लिलया पूर्ण केल्या जात आहेत. नाराज दिसतोय प्रतीक, का जाणतोय हे महत्वपूर्ण मॅच आहे आणि क्षेत्ररक्षण तेवढ्या चांगल्या दर्जाचं देखील होणं महत्वाचं आहे. आता मात्र चेंडू बॅटच्या आउटसाइड एज घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने, जोपर्यंत बॅकअप येईल फील्ड करून थ्रो दिला जाईल. एकच धाव. 3 षटकांचा देखील इथे खेळ समाप्त होतोय. 3 षटकांचा 18 चेंडूचा खेळ झाला समाप्त. आणि स्कोरबोर्डवर जर आपण नजर टाकली ना तर 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यानंतर. सरासरी जर आपण प्रत्येक षटकामध्ये जर पाहिली तर 11 धावांची देखील सरासरी राखली जाते. चौथं षटक निनाद सातोस्कर. अगदी या गोलंदाजाने या पूर्ण आजच्या दिवसामध्ये सुरेख गोलंदाजी देखील केली आहे आणि आपल्या संघासाठी मात्र एक महत्वपूर्ण कामगिरी करताना दिसतोय हा गोलंदाज. समर्थ पहिल्या षटक देखील त्याने आतापर्यंत लिलाया हाताळलंय. या महत्वपूर्ण सामन्यामध्ये दुसऱ्या षटकाची जबाबदारी कर्णधाराकडून सोपवली जाते. पहिल्या चेंडूवर मात्र 1 धाव देखील निघाली. डाव्या हाताचा फलंदाज जॉनी फर्नांडिस मात्र स्ट्राईक वर येतोय. बऱ्याच कालावधीनंतर जॉनी आपल्याला स्ट्राईक वर दिसेल. याच्यावर देखील एक महत्वपूर्ण जबाबदारी देखील असेल. पुलटा चेंडू, पंचांचा इशारा आला no चेंडूचा. 1 धाव तर लिले पूर्ण केली जाते. भीमर चेंडू, भीमर चेंडूचा इशारा पंचांकडून देखील केला जातोय आणि ज्यावेळी भीमर चेंडू फेकला जातो ना पंचांकडून नो चेंडूचा इशारा होतो. त्यानंतर मात्र असते पुढील चेंडूवर फ्रीट. अगदी रनआउटची विकेट जर सोडली ना तर या चेंडूवर विकेट मात्र ग्राह्य धरली जात नाही. त्यामुळे फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी असते, बोनस पॉइंट असतो की या चेंडूवर जास्तीत जास्त धाबा वसूल कराव्यात. अगदी पुलटा चेंडू वसूल केला जातात. पुलटा चेंडू, ज्या प्रकारच्या बॅटचा फेस आपण पाहिला ना अगदी चेंडूच्या मुळापासून बॅटचा ओघ आला आणि त्यानंतर लिहिलेल्या चेंडूला सीमारेषा पार टोलवलं गेलं. अतिशय सुरेख फटका. धावसंख्या आपल्याला दिसते स्कोरबोर्ड वरती म्हणजे 42 धावा. सुरेख 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 चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. एक अतिशय नेत्रदीपक फटका, षटकार. अगदी रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो ज्या प्रकारे आकुटोपाचा चेंडू टाकला होता ना आणि ज्या प्रकारचं टायमिंग चेंडूवर दाखवलंय फलंदाजाने, कौतुक करावं लागेल. 2 चेंडूवर 2 षटकार. आता मात्र दबाव येऊन टेपतोय या गोलंदाजांवर. ज्या प्रकारचे मनसुबे उद्ध्वस्त केले जात आहेत, दडपण आणलं जातं या गोलंदाजावर.
पुढील चेंडू मात्र निनाद सातोस्कर याच्यासाठी महत्वाचा असेल. आता मात्र आकुटप्याचा चेंडू निर्धाव चेंडूची देखील गणना वन बाउन्स देखील पंचाकडून घोषित केला जातोय. अगदी गती परिवर्तन करणार हा चेंडू होता. अशा प्रकारची बॅट आधी फिरली ना, मी म्हणेन व्यवस्थित जर नजर असली असते. आकुटप्याचा चेंडू आलाय का मोठा फटका. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार. थोडीशी गफलत झाली क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूकडून. आणि खर तर रणिसिंग यांच्या या स्पर्धेमध्ये हीच खरी मजा असते. ज्या ज्या वेळी क्षेत्ररक्षण करताना मात्र बरेचसे खेळाडू घसरून पडताना आपल्याला मैदानामध्ये दिसतात. पुन्हा एकदा आखोटप्याचा चेंडू. आखोटप्याची गोलंदाजी केली जाते निनाद याच्याकडून. त्याचा अर्थातच त्याने नुकसान देखील सोसलं या षटकामध्ये. त्याच्यामध्ये 2 षटकार 1 चौकार देखील त्याने आतापर्यंत बहाल केलेत. 4 षटकांचा देखील खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला देखील दिसते ती म्हणजे 53 धावा. या षटकात तब्बल 20 धावांची आत्तषबाजी केली या दोन्ही फलंदाजांनी. असं रमेश राहुल याच्या बॅट मधून देखील आपण सुरेख फटके पाहिले, ज्याच्यामध्ये आतापर्यंत 15 चेंडूचा देखील त्याने सामना केला आणि 37 धावांवर नाबाद आहे. 37 धावांची देखील खेळी त्याच्याकडून केली जाते. अगदी 53 धावा आपल्याला स्कोरबोर्ड दिसत आहेत. 4 षटकांचा देखील खेळ समाप्त होतोय. ती या षटकाची सुरुवात देखील वाईट चेंडूने केली जाते. काय फटका आलाय, अतिशय सुरेख फटका. बॅटचा फ्लो आपण जर पाहिला ना, तर हेलिकॉप्टर शॉटची आठवण करून देणारा आपण हा फटका पाहतोय. रिप्ले मध्ये आपण स्पष्ट पाहू शकतो. आउटसाइड द ऑफ स्टंपचा हा चेंडू अतिशय सुरेखरित्या हेलिकॉप्टर शॉटने सीमारेषा पार टोलवलाय. धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला दिसते ती म्हणजे 60 धावा. आता बघा आकुटप्याचा चेंडू थोडासा बराच काळ हवेमध्ये चेंडू फसलेला फटका, पण एकच धावेवर समाधान मानतोय, जाणतोय दुसरी धाव घेण्याची गरज नाही. जोपर्यंत विकेटवर आपण राहू ना, तोपर्यंत धावांचा भोग वाढवण्याची शक्यता देखील मैदानामध्ये राहील. तीच रणनीती देखील मैदानामध्ये दिसते. 61 धावा देखील स्कोरबोर्डवर. संध्याकाळच्या सत्रात मी म्हणेन सर 7 षटकांमध्ये 90च्या वर जर स्कोर गेला ना, तर चेस करणं देखील कठीण होऊन जाईल. या दरम्यान मात्र पंचांचा इशारा येतोय सुमारे चेंडूचा. अगदी पहिला बाउन्सर या ओव्हर मध्ये देखील घोषित केला जातोय. सुरेख फटका, टेकडा फटका, चेंडू भिरकावून दिला जातोय. डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषा पार. आलाय जॉनी याच्या बॅट मधून SPL षटकार. 68 धावा स्कोरबोर्डवर. अडुसष्ट धावा स्कोरबोर्डवर.
ते मानस सारंग याच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना, पहिला चेंडू वाईट, त्यानंतर षटकार, नंतर एकेरी धावा, त्यानंतर देखील वाईट चेंडू आणि आता देखील या चेंडूवर षटकार. सुरेख टायमिंग या चेंडूवर आपण पाहतोय. अगदी एकच धाव भेटेल खराब आउटफील्ड देखील आपण थर्ड मॅचच्या दृष्टीने पाहतोय. एकेरी धावसंख्या देखील स्कोरबोर्ड आपण जर नजर टाकली तर 69 धावा. अगदी 5वं षटक प्रगतीपथावर. या षटकात आतापर्यंत जर आपण पाहिला तर जवळपास 16 धावा देखील खर्ची घातल्या जात आहेत. शेवटचा चेंडू, चेंडू जातोय सीमा रेषा पार, आलाय चौकार. अगदी रमेश राऊळ मात्र आग ओकणारी फलंदाजी करतोय. कारण या आधीच्या मॅच मध्ये देखील त्याच्या बॅट मधून आपण सुरेख फलंदाजी पाहिली होती आणि त्याच फलंदाजीच्या मी म्हणेन जोरावर किंवा बळावर हा संघ मात्र या शेवटच्या सामन्यापर्यंत येऊन ठेपलाय. अगदी 48 धावांचे नाबाद खेळी, 18 चेंडू आणि 48 धावा. रमेश राऊळ आपल्याला फलंदाजी करताना. फुलटॉस चेंडू, चेंडू जातोय अगदी कऊ कॉर्नरच्या दिशेने, सीमा रेषा पार, आलाय चौकार. अगदी बॅट उंचावून सर्व प्रेक्षकांना देखील अभिवादन करतोय. अरे 52 धावांची खेळी, ज्यामध्ये आपण पाहिलं तर 3 चौकार आणि तब्बल 5 षटकारांची खेळी रमेश राऊळ याच्या बॅट मधून आपण पाहतोय. अगदी कलंबिस गावचा हा सुपुत्र आणि त्याची अर्थी वर्णी लागली होती या दोडामार संघामध्ये आणि ते दोडामार संघाने देखील जाणतोय रमेश राऊळ याच्यावर आपण जे पॉइंट लावले होते ना, जी बोली लावली होती ना, ते अगदी रमेश राऊळ ती सार्थकी लावताना दिसतोय. ती या षटकामध्ये तब्बल 24 धावा देखील खर्ची घालतोय मानस सारंग. बॉलर आपल्याला दिसतोय वसंत राऊळ देखील अगदी माडखोल सारख्या गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आई पावणाई संघाचं नेतृत्व ज्याने टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यात करणारा देखील हा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव देखील देतोय. सुरेख चेंडू, कमबॅक करणारा चेंडू म्हणेल. बऱ्याच कालामध्ये तर निर्धाव चेंडूची देखील गणना स्कोर बोर्डवर. धावसंख्या जर पाहिली ना तर 6वं षटक प्रगतीपथावर असताना 78 धावा. अलंग विथ कार्पेट, असंख्य आलिंगन देत चेंडू मात्र लॉंग ऑफच्या रिजन मध्ये जातोय. जोपर्यंत बॅकअप येईल, फील्ड करून थ्रो दिला जाईल. एकेरी धाव. 79 धावा आपल्याला स्कोरबोर्ड वर दिसत आहेत. 6वं षटक देखील प्रगतीपथावर आहे आणि असतच वसंत याच्यावर मोठी जबाबदारी. धावांचा जो वेग वाढलाय ना तो कमी करावा. आलाय मोठा वाटका, गती परिवर्तन केलं गेलं पण ज्या प्रकारचं गती परिवर्तन झालं ना त्यापेक्षाही बॅटचा फ्लो त्या चेंडूवर अतिशय वेगात आला आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार, आलाय षटकार. धावसंख्या स्कोरबोर्ड आपल्याला दिसते ती म्हणजे 85 धाबा. हे मगाशी म्हटलं होतं संध्याकाळच्या 17 जसा सामना पुढे सरकेल ना 90च्या वर जर धावसंख्या गेली तर चेस करणं थोडस कठीण होऊन जाईल. अगदी 85 धावांपर्यंत संघ हा पोहोचलाय. 6वं षटक देखील प्रगतीपथावर आहे. जॉनी देखील खेळतोय, ज्यामध्ये 2 षटकारांचा देखील समावेश आहे. हा देखील सुरेख फटका, देखणा फटका, क्रिकेटची नाजाकत, क्रिकेटचं सौंदर्य ज्याला आपण म्हणतो एक कव्हर ड्राईव्हचा एक देखणा फटका. 1 बाउन्स चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करताना दिसतोय. अतिशय ज्यावेळी कव्हर ड्राईव्हचे आपण फटके पाहतो ना फलंदाजाच्या बॅट मधून, तो क्लास फलंदाज दाखवत असतो आणि तोच क्लास आपण पाहिला कव्हर ड्राईव्हचा. या दरम्यान मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार, आलाय षटकार. पंचांचा इशारा, अगदी 9 चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. अगदी पंचांचा 9 चेंडूचा इशारा आला. आता तो चेंडू निसटला पण धावांचा वेग वाढवण्यासाठी मात्र या चेंडूवर आघात करणं गरजेचं होतं आणि जॉनी जाणतोय या चेंडूवर आघात केला गेला. चेंडू पाठवलाय सीमारेषा पार, आलाय षटकार. अगदी पुढील चेंडूवर असेल फ्री हिट.
96 धावा स्कोरबोर्डवर, तब्बल 96 धावा. आता मात्र या चेंडूवर कमबॅक करतोय, कारण फ्रेडचा चेंडू होता. डॉट चेंडूने या 6व्या षटकाची देखील समाप्ती केली जाते. 6 षटकांचा देखील खेळ समाप्त आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर 96 धावा स्कोरबोर्डवर. अगदी स्कोरिंगचं सुरेख काउंटिंग आपण पाहतोय नारायण बगळे याच्याकडून. पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 33 धावा होत्या आणि त्यानंतर पुढील 3 षटकामध्ये जर पाहिलं तर तब्बल 63 धावांची आतषबाजी आणि लूट केली गेली. त्यासाठी अर्थातच रमेश राहुल आणि जॉनी फर्नांडिस यांचं देखील तेवढंच कौतुक करावं लागेल. अगदी 21 धावामध्ये 53 धावा ज्याने केल्यात रमेश राहुल आणि जॉनी फर्नांडिस त्याला अतिशय समोरची साथ, ज्यामध्ये 25 धावा अगदी 9 चेंडूंचा समाचार घेताना. अंतिम षटक, निर्णायक षटक, महादेव गोलंदाजी मार्कवर. हॅलो, षटकाची सुरुवात देखील डॉट चेंडूने होते खरी, पण येणाऱ्या 5 चेंडू मध्ये ज्या प्रकारचे रमेश आणि जॉन फलंदाजी करतायत ना, मी म्हणेन त्या गोलंदाजासाठी देखील तेवढीच डोकेदुखी असेल. जेवढे डॉट चेंडू आपण काढाल ना, ते पुढील चेंडूवर मात्र मोठा प्रहार करण्याची शक्यता वाढेल. अगदी चेंडू बॅटची एज घेऊन जातोय थर्ड मॅन रिचन मध्ये. जोपर्यंत येईल खेळाडू बॅकअप करेल, फील्ड करून थ्रो देईल 21 धावेने. सांघिक धावसंख्या देखील 97 धावांवर परावर्तित होते. अगदी 9 हा आकडा पार करून त्यावेळेस 10 आकडा लावावा म्हणजे 100 गाठावे या इराद्याने मात्र दोन्ही फलंदाजी करताना. आता मात्र बॅटची आउटसाइड एज घेऊन अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अलगद चेंडू विसावतोय आणि ज्या विकेटची प्रतीक्षा होती ना, ती विकेट मात्र जॉनी फर्नांडिस याची प्राइस विकेट घेताना दिसतोय आपल्याला. महादेव नाईक, महादेव केरकर. न्यू बॅटर आपल्याला पाहिजे. हॅलो हॅलो हॅलो, आयुष नाईक न्यू बॅटर अगदी मैदानामध्ये. अगदी मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न रमेशचा दिसतो आणि त्याच्यासाठी विकेट देखील सॅक्रिफाईस केली जाते. सांगतोय आपण स्ट्राईक वर शेवटच्या जर 2 चेंडूवर जर राहू ना, तर एकाच दुसरा जर मोठा फटका आला तर 100चा आपण जो विचार करतोय ना, 100 गाठणं सहज साध्य होऊन जाईल. पण या षटकामध्ये जर आपण जर विचार पाहिला तर आतापर्यंत 3 चेंडू डॉट गेलेत आणि 21 धावा देखील खर्ची घातले, म्हणजे 4 चेंडूचा खेळ या षटकातील समाप्त झालाय. महादेव केरकर याचं देखील कौतुक करावं लागेल. आता मात्र हा देखील निर्धाव चेंडू, काय गोलंदाजी केले महादेव केरकर याने. ज्यावेळी 97-96 धावांचा डोंगर होता ना 6 षटकानंतर, शेवटच्या षटकात फक्त 1च धावा आतापर्यंत खर्ची घातले. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू, अगदी फायनल टोटल ठरवणारे चेंडू घेऊन पंचांचा स्वर चेंडूचा देखील इशारा येतोय. 98 धावा स्कोरबोर्डवर. अगदी या इनिंगची समाप्ती करणारा, फायनल टोटल ठरवणारा, समोरच्या संघाला किती धावा जमाव्या लागतील हा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गावर अर्थातच महादेव केरकर. आलाय मोठा फटका, आलाय आलाय आलाय, चेंडू जाईल सीमारेषा पार, आलाय षटकार. अगदी या षटकाराने या इनिंगची समाप्ती केली जाते. खराब चेंडू शेवटच्या चेंडूवर आपण पाहिला. धावसंख्या जर स्कोरबोर्ड जर पाहिली ना, तर 7 षटकांचा म्हणजे एका इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आपल्याला दिसते स्कोरबोर्ड 104 धावा आणि जिंकण्यासाठी लक्ष असेल तर म्हणजे 105 धावांचा आणि 105 धावांचा या संध्याकाळच्या सत्रात पहिल्या दिवसात अशा प्रकारे पाठलाग केला जाईल. विजयश्री संपादन करण्यासाठी कोणता संघ मात्र या तिन्ही क्षेत्रामध्ये दर्जेदार कामगिरी करेल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर होतोय बदल. अर्थातच
मायक्रोफोन वर येतात कोणते गावचे समीर जिराणे आणि मी आजच्या दिवसासाठी नितीन गोलतकर आपल्या सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद नितीन सर. आपण पाहतोय RSPL अर्थातच रबर बॉल सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2026 चा रणसंग्राम तिरशे बांबार्डे आणि तिरशे बांबार्डेचे हे ग्रीन पार्क मैदान आणि पहिल्या दिवसातील अगदी शेवटचा सामना डोरची लढत अगदी कोणता संघ असणार आहे जो सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे क्वार्टर फायनल साठी पात्र ठरणार आहे. एका बाजूने श्री स्वामी समर्थ दोडामार्ग दुसऱ्या बाजूने आई पावणाई माडखोल क्रिकेट संघ. चला सामना जरा लवकर चालू करूया कारण आजची दुसरी शेवटची लढत चेंडू देखील मैदानावरती पोहोचत आहेत. एकशे पाच धावांचा पाठलाग अगदी 7 षटक 105 धावा 42 चेंडूत 105 प्रतिषटक 7 ची सरासरी आहे. प्रतिषटक 15 ची सरासरी आणि 15 प्रत्येक षटकात जर बनले तर 105 धावांचा पाठलाग देखील मोठा नाही आहे. सलामीची जोडी मैदानावर दाखल झाली. मानस सारंग नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज प्रत्येक गवंडे. मानस आणि प्रत्येक ही जोडी मैदानावर पाहायला मिळते. पहिला चेंडू पायावरती आदळलाय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. गणेश करंगुटकर गोलंदाजी अप्रतिम मैदानावर पाहायला मिळते. आजच्या दिवसात खूप काही पाहायला मिळाले. पहिलं अर्धशतक पाहायला मिळालं मॅन फ्रॉम वेंगुर्ला प्रमाणा प्रतीक गवंडे आणि त्यानंतर आजच्या शेवटच्या सामन्यात अर्धशतक पाहायला मिळाले कोलंबिसचा गणेश राहुल रमेश राहुल. यावेळी मात्र जबरदस्त फटका पिकअप शॉट चेंडू मात्र सीमारेषा पार षटकार. मानसच्या देखील मनगटात ताकद आहे. अगदी शांत संयम खेळाडू आहे मानस सारंग. धावांचा पाठलाग मोठा नाही. क्रिकेटच्या मैदानावर कुठलीही टार्गेट सेफ देखील नाही आणि सेफ देखील नाही आहे. प्रतिषटक 15 ची सरासरी जर ठेवली ना तर 105 धावांचा पाठलाग देखील पूर्ण होणार आहे. 2 चेंडू अखेरीस 6 धावा. गणेश करगुटकर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झाले. स्ट्राईक मानस सारंग दोन्ही कर्णधार एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. ही लढाई अस्तित्वाची आहे. ही लढाई स्पर्धेत अस्तित्व टिकून ठेवणारी आहे. अगदी चांगला फटका अजून एक पाहायला मिळतोय. डॉगॉनला प्रोटेक्शन क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव 7 धावा 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 7 धावा आणि पहिल्या सामन्यातील हिरो पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहायला मिळतोय प्रतीक गवंडे. काहीतरी वेगळं करायचं होतं प्रतीकला. चेंडू पाहिलं तर स्लाइस करण्याचा प्रयत्न परंतु सिंगल कंप्लीट दुसरा धावाचा प्रयत्न आलाय. प्रतीकने ठरवलंय बचेंगे तो और भी लढेंगे.
आपण जर मैदानावर दोघे थांबलो ना तर 105 धावांचा पाठलाग देखील सहज पूर्ण करणार आहोत. तर त्यासाठी रिस्की धाव देखील घ्यायची नाहीये. 8 धावा 4 चेंडूंचा खेळ समाप्त. चेंडू सोडून दिला गेलाय. आउटसाइड ऑप्शन चेंडू पिचिंग झाला परंतु चेंडू खेळण्याचा होता. मानस सारंग यांना डॉट बॉल. निर्धाव चेंडूंची संख्या जर वाढू लागली तर थोडा प्रेशर देखील क्रिएट होणार आहे. काही पाहुणे माडखोल क्रिकेट संघासमोर. उसळी घेतलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली. निर्धाव चेंडूने षटकाची सांगता झाली. पहिले षटकाखेरी सांघिक धाव पल्लक बिनगडी बाद 8 धावा. 97 धावांची गरज आहे. 36 चेंडू 97 धावा. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज आदित्य नाईक. यापूर्वीच्या सामन्यात आदित्यने कमाल केली आणि आदित्यच्या त्या गोलंदाजीच्या जोरावर श्री स्वामी समर्थ दोडामार्ग क्रिकेट संघ ते आजच्या दिवसातील शेवटची लढत खेळतोय. परंतु जर क्वार्टर मध्ये प्रवेश करायचा असेल तर त्याच प्रकारची गोलंदाजी अपेक्षित आहे पुन्हा एकदा आदित्यकडून. धनेशने कमालीचं षटक हाताळलं. अवघ्या 8 धावा खर्च केल्या. परंतु आता इथून पुढे जबाबदारी थोडी वाढली होती म्हणजे काही पाहुणे माडखोल क्रिकेट संघाची. समोरच्या दिशेने स्लेटी करून फटका. लॉंग ऑफला चकवा चेंडू सीमा रेषा पार. चौकार. 12 धावा धावपलकावरती. प्रतिस्पर्धी संघाच्या प्रमुख गोलंदाजावरती आक्रमण चढवायचं जेणेकरून थोडा प्रेशर निर्माण करायचा आहे यावेळी फलंदाजी करणाऱ्या प्रतीकला. बॅटची आतले काढा घेत अगदी भन्नाट वेगात चेंडू लॉंग स्टॉप रिझन पर्यंत क्षेत्ररक्षक आहे जॉन परतीची फेक करतील तोपर्यंत सिंगल धाव आणि एका धावेने धाव फलकावरती बदल 13. एका धावेचा बदल पाहायला मिळतो. एका धावेचा चेंज एका धावेचं व्हेरिएशन आपण पाहतोय. 13 धावा धाव फलकावर. मानस सारंग एक षटकार त्यांच्या बॅट मधून आलाय. बॅकफुट पंच थोडी जागा बनवली आणि त्यानंतर फटका केला. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत अगदी झपाक्याने चेंडूवरती पोहोचले तोपर्यंत एकच धाव आणि सांघिक धाव पलक 14. धावा बनणं खूप गरजेचं आहे. मग त्यासाठी मोठ्या फटक्यांची खूप आवश्यकता आहे. प्रत्येक मोठा फटका विजयाच्या समीप घेऊन जाणार आहे. यावेळी मात्र विकेट. चेंडूला पाहिलं पण वाचलं आणि त्यानंतर रिॲक्ट झाले. फटका खेळलाय. त्यांच्या डोक्यावरून चेंडूला अगदी सीमारेषा पार. षटकार. सांघिक धाव पलक 20 धावा धाव पलकावर. षटकातील 4 चेंडूत 12 धावा खर्च केलेत. 20 धावा आतापर्यंत बनल्यात. गोलंदाज आदित्य नाईक. चेंडू सोडून दिला गेला. हा चेंडू खेळण्याजोगा होता प्रतीकला. चेंडू निर्धाव आलाय. डॉट बॉल. चेंडू आलाय मैदानात तर घ्या लवकर जरा लवकर नका. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2 ची सांगता करणार चेंडू धाव पलक 20 वरती स्थिरावलाय. सन्मान दिलाय. धाव निर्धाव चेंडू वापसी केली आहे गोलंदाज आदित्य नाईकने. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. सांघिक धाव पलक 2 षटकाखेरीस 20 धावा. आता रिक्वायर्ड रन रेट वाढू लागले. प्रत्येक षटकात 17 सरासरी गरजेची असणार आहे. पहिल्या 2 षटकात 10 सरासरी पाहायला मिळते. 20 धावा जोडल्या गेल्या आहेत. आता इथून पुढे प्रत्येक षटकात 17 गरज आहे. 30 चेंडू 85 धावांची गरज. यस जॉनी मैदानावर आणि जॉनी स्वतःच्या हातात पाण्याची बादली घेऊन मैदानावरती पाणी टाकतायत. प्रतिस्पर्धी संघाला काही झालं तरी धावा बनवण्यापासून रोखायचं आहे असा इरादा आता जॉनी यांनी केलाय. हसमुख चेहरा म्हणून देखील खेळाडूकडे पाहिलं जातं. गोलंदाज पुन्हा एकदा गणेश.
यावेळी मात्र पहिला चेंडू व्हाईट बॉल आणि वन बाउन्स देखील. धाव संख्येत एकने भर होते. संघिक धावफलक 21, 21 धावा. अगदी शेवटचा सामना आजच्या दिवसातील तरी देखील प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहे. वेगात चेंडू टाकलाय. बीड झाले यष्टीरक्षक. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव एका धावेने संघिक धावफलक 22-22. गणेश करंगुटकर षटक क्रमांक 3 हाताळत असताना आपण पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज प्रतीक. चेंडूवरती फटका जीव घेणे ठरलाय. प्रतीकचा फटका सुरेख होता, परंतु हा फटका आत्मघातकी ठरलाय. विकेट आली आहे. पहिला धक्का. अगदी सामन्याचं स्वरूप बदलणारी विकेट आली आहे. गणेशने माघारी धाडले प्रतीक गवंडेला. आणि नवीन फलंदाज मैदानावरती धीरज. त्या धीरजने पहिल्या चेंडूवर या स्पर्धेच्या चौकार टोकात स्पर्धेची चांगली सुरुवात केली होती. धीरज मैदानावर डावखुराचा फलंदाज. संघिक धावफलक 1 गडी बाद 22 धावा. नवीन फलंदाज धीरज आणि मानस सारंग. 1 गडी बाद 22. नो बॉल. पहिल्यांदाच तुम्हाला हॉर्न केलं गेलं आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी घेणारे चेंडू हाताळले. त्यामुळे पंचांनी तुम्हाला दंडित केलाय. एक्स्ट्रा स्वरूपाची एक धाव आणि फ्रीजचा चेंडू. स्ट्राईकला फलंदाज धीरज साठी. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू निर्धावित. धावफलक स्थिरावले 23-23. 1 गडी बाद 23. 3 चेंडू झाले त्या षटकातील. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच मध्ये मजा येणार आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत चुरस पाहायला मिळेल प्रेक्षकांना. यावेळी स्लॅटिक ग्राउंड. गोलंदाजाला आरसा आणि आमच्या कॅमेरामॅन आचरेकर साहेबांना हाय हॅलो करण्याचा फटका आलाय. फलंदाज धीरजच्या बॅट मधून सिक्सर. $29, 29 धावा. शरीरावरती आदळलाय. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. चेंडू स्विंग झालाय आणि त्यानंतर डॉट बॉल देखील आलाय. निर्धाव चेंडू खूप महत्वाचे आहेत. 5 चेंडू झालेत. अगदी गणेश करंगुटकरने आतापर्यंत किफायतशीर गोलंदाजी केली आहे. कौतुक करावं लागणार आहे ते म्हणजे गोलंदाजांचंच. कारण या षटकात पाहिलं तर धावा रोखल्या आहेत. मानस गणेश करंगुटकर असतील, नंतर आदित्य असतील. चांगली गोलंदाजी, परंतु शेवटच्या चेंडूवरती बिग 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 सिक्सर. स्पर्धेतला सगळ्यात दूर षटकार धीरजच्या बॅटमधून आला आजच्या दिवसातला. 35 धावा. त्या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती, चेंडू जर मिळाला असेल तर टाका जरा मैदानात. पस्तीस धावा 3 षटकांच्या अखेरीस. सांघिक धावफलक 105 पाठलाग. 24 चेंडू आणि 70 धावांची गरज. 24 चेंडू आणि 70 धावांची गरज आहे. तसं दोन्ही संघांसाठी 50-50 आहे इथून पुढे. मानस सारंग स्ट्रायकिंग इनला. गोलंदाज आदित्य नाईक. वेगात चेंडू पायावरती आदळला आणि बिफोर विकेट साठी अपील आणि यस मान्यता आली. अप्रोल पायचीची विकेट आली आहे. क्राऊड पहा, उत्साह पहा प्रेक्षकांचा.
थेट चेंडू बरोबर मधल्या वरती सापडलाय. फलंदाज आपण पाहतोय थेट पायावर जाऊन चेंडू आदळलाय. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होत आहेत. भूषण जाधव फ्रॉम आरवली. दोन गडी बाद 35. पहिल्या चेंडूवरती विकेट आदित्य नाईक यांना. मानस बाद झाले त्यानंतर प्रतीक आणि मानस दोन्ही फलंदाज पहिल्या दुसऱ्या खुर्चीची मानकरी पाहायला मिळत आहेत. आई पाहुणे माडखोल क्रिकेट संघाचे सलामीवीर नाराज करत नाही का माघारी परतले, परंतु इथून पुढे डावाला सावरण्याची जबाबदारी मधल्या फळीतील फलंदाजांची वाढली आहे. वेग भन्नाट आहे आदित्य नाईक जवळ आणि पहिले तर भूषण भेट होत आहेत वेगासमोर. बारीक स्वरूपात एक धाव. 36 दोन चेंडू अखेरीस 36 धावा. श्री स्वामी समर्थ दोडोमार क्रिकेट संघाचे बरेच समर्थक उपस्थित राहिले आणि त्यांचा उत्साह आपण पाहतोय या सामन्या दरम्यान. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती मात्र लॉंग ऑफ सीमारेषा पार. षटकार. षटकारानं धावफलकावरती बदल. मोठा बटका पहा. फुलटॉस चेंडू आणि त्याला अगदी लॉंग ऑफ सीमारेषा पार धाडले. 42 धावा. यावेळी मात्र थोडे सफल झाले होते. त्यानंतर पाहिले तर पायावर चेंडू आदळलाय. शॉर्ट फाईन क्षेत्रात चेंडूचा प्रवास सिंगल हेड केली जाते. 43 धावा लेग बाईचा इशारा. 43 धावा. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकाच दुसरा मोठा मॅच देखील बनणार आहे इथून पुढे. चांगला चेंडू भन्नाट वेग आहे गोलंदाजासोबत. वेगासोबत अचूकता आहे. लाईन लेंथ नुसार गोलंदाजी केली जाते आदित्य नाईक यांच्याकडून. स्ट्रायकेट वरती फलंदाज भूषण जाधव. समोरच्या दिशेने फटका खेळले क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरवरून पोहोचले. बॅकअप जर यावेळी नसले असताना अजून 2 धावा मिळाल्या असत्या. क्रिकेटच्या मैदानावर बॅकअपला खूप महत्व आहे. तेच महत्व आता पाहायला मिळालं. 2 धावा 4 षटकाखेरीज सांघिक धावफलक 45. आता प्रतिषटक 20 ची सरासरी आहे. 18 चेंडू आणि 60 धावा. 18 ला 60 बनवायचे आहेत. अठरा चेंडू 60 धावांची गरज. प्रति षटक 20 ची सरासरी आहे आणि धीरज चांगली फलंदाजी करतायत आणि नॉन स्ट्राईकला भूषण आहेत. पहिला चेंडू अवांतर. एक धाव मिळते. एका धावेने सांघिक धावफलक 46. 18-59. धीरज बराबर स्ट्राईक वरती. वन बाउन्स इशारा पंचांनी दिलाय. गोलंदाज झाला. यावेळी मात्र चांगला चेंडू. वारंवार आता निर्धाव चेंडू येऊ लागले तर डॉट बॉलची संख्या वाढली आहे. भन्नाट वेगात चेंडू हाताळले जात आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर जॉनीने प्रथम फलंदाजी स्वीकारली. प्रवाहाच्या विरोधात पोहायचं होतं जॉनीला आणि आतापर्यंत यशस्वी देखील झालेत. कारण काय? अनुभव. आणि पाहिलं तर जॉनीला सूर्यास्त किती जवळून जॉनी पाहतो, कारण आरोंदा खाडीच्या अगदी जवळ राहतो. सूर्य रोज खाडीतून गायब होताना जॉनी पाहत असतो. यावेळी मात्र समोरच्या दिशेने खेळलाय.
लॉंगॉपला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. भूषण आले स्ट्राईकला. धावा बनणं गरजेचं आहे. मोठे फटके हवेत. 15-58. 15 चेंडू 58 धावा. यावेळी मात्र नो बॉल आणि त्याच्यावरती डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षकाच्या दिशेने चेंडू. वा, फेक जबरदस्त झाली आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. प्रॉपर कलेक्शन झालं नाही आणि त्यामुळे 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. नो +2 इथून 3 धावा आणि सांघिक धाव 50 धावा. आता 15 चेंडू 55 ची गरज आहे. 15 चेंडू 55 धावा. 9 मोठे फटके आले तर मॅच विन होणार आहे. काही पाहुणे माडखोल क्रिकेट संघ. 15 चेंडू 55 धावा. यावेळी मात्र स्कोअर लेग सीमारेषा पार चौकार. मॅच अजून संपली नाहीये. सामना संपला नाहीये. सामन्यामध्ये आता रोमांचक वाढू लागलाय. धावा बनत आहेत. अगदी स्क्वेअर लेग सीमारेषा पार जाणारा हा चौकार आपण पाहिलाय आणि सांघिक धाव फलक पाहिलं तर बदल घडतोय. 54 14-51. 14 चेंडू 51 धावांची गरज. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर समोरच्या दिशेने फटका. लॉंगॉपला क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण करतायत. सिंगल कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न. येस येस नो नो हा हा ना करत असताना दुसरी कंप्लीट. 13-49. 13 चेंडू 49 ची गरज. 56 धावा धावफलकावरती. 13 चेंडू 49 धावांची गरज. स्ट्राईकला भूषण जाधव. लोअर फुल टॉस अगदी पाहिलं तर स्वीपर कव्हरला चेंडूचा प्रवास झाला. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट आणि एकाच धावेवर समाधान. 5 षटकांचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक 57. आता 12 चेंडू आणि 48 धावांची गरज. 12 ला 48 बनवायचे आहेत. नवीन गोलंदाज रोहित आडेलकर. एका बाजूने 12 चेंडू 48 धावा बनवायच्या. एका बाजूने 12 चेंडू 47 धावांचा बचाव करायचा आहे. 105 धावांचा पाठलाग आणि 104 धावांचा बचाव मैदानावरती आपण पाहतोय आजच्या दिवसात शेवटच्या सामन्यात. स्लेटी ग्राउंड समोर जयसन फटका एक्झिक्यूट केलाय. प्रोटेक्शन अर्थात क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव आणि एक नगरे. धावफलकावर बदल. आता समीकरण बदललं. 11 चेंडू 47 ची गरज. 58 धावा. 11 चेंडूत फक्त 8 षटकार मारायचे आहेत. वाईट बॉल. दोडोमार्कच्या संघाचे समर्थक आहेत ते टाळ्यांचा मात्र वर्षाव करतायत. मग तो वाईड असला तरी टाळ्या वाजवतायत ते. स्ट्राईकला फलंदाज धीरज. शरीरावर चेंडू आदळलाय. चेंडू निर्धाव. डॉट बॉल. रोहित आडेलकर चांगले गोलंदाजी करतायत. या मैदानाचा अनुभव आहे रोहितला. अगदी नजदीकच्याच गावातील रोहित आहेत आणि मैदानावर सराव करत असताना या मैदानावर कुठल्याही टप्पा टाकला तर चेंडू स्विंग होणार आहे. कुठल्या ठिकाणी टाकला तर फलंदाज बीट होणार आहे याचा अनुभव आहे त्यांना. चांगला चेंडू. अगदी खोलवर टप्पा चेंडू. गोलंदाजी केली जाते. धाव. दोडामार क्रिकेट संघ अगदी दबदबा निर्माण करताना पाहायला मिळत आहेत या सामन्यामध्ये. समीकरण आता बदलले. 9 चेंडू 45 ची गरज. 9 ला 45 बनवायचे आहेत. 60 धावा बनल्या आहेत. रमेश राहुलची आक्रमक पारी मात्र डोकेदुखी ठरते. त्याला मिळालेली जीवदान. उलटो चेंडू त्याच्यावरती स्लिटिंग ग्राउंड.
सीमारेषा पार चौकार. चौकाराने संघिक धाव फलकावरती देखील बदलला. 64 धावा. 8 चेंडू 41 धावांची गरज. यावेळी मात्र चांगला चेंडू आणि पाहिलं तर तडमॅन क्षेत्र चेंडूचा प्रवास सिंगल. 7 चेंडू 40 धावा. 7च्या 7 मोठ्या फटक्यांची गरज आहे आता इथून पुढे. रोहित आडलकरने किफायतशीर गोलंदाजी केली या षटकात. 48 ची गरज असताना 5 चेंडूत फक्त 8 धावा अवघ्या खर्च केले त्याने. यावेळी मात्र मोठा फटका. धीरज मात्र उशिराने मारतोय परंतु खूप दूर मारतोय. 34 धावांची गरज. 6 चेंडू 34 धावा. नवीन गोलंदाज सुंदर जाधव. 6 चेंडू 34. सहा चेंडू 34 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती भूषण जाधव. मोठा फटका आलाय. सामना अजून संपला नाहीये सांगून देतोय भूषण. 5ला 28 बनवायचे. चेंडू लवकर पाठवा मैदानात. 5-28. अक्षय चला जरा लक्ष टाका. येतोय ना चेंडू. 5-28. वेगात टाकलाय चेंडू. वाईट बॉल. 5 चेंडू 27 ची गरज. 5-27. वाईट बॉल. रिव्ह लॉस झालाय. 5 चेंडू 27. अगदी पाहिलं तर बॅटच्या आतले कडा घेत चेंडू अगदी दरम्यान क्षेत्रात जातोय तोपर्यंत सिंगल. 1 धाव. 4-26. असा 4 चेंडू 26 ची गरज. स्ट्राईकला फलंदाज धीरज. यावेळी मात्र चांगला फटका. लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. 3-20. 3 चेंडू 20 धावांची गरज. तीन चेंडू 20 धावांची गरज. आणि यावेळी पाहिलं तर 1 बाउन्स. 2 चेंडू 20 धावांची गरज. दोन चेंडू 20 धावा. यावेळी मात्र सामन्याचं चित्र स्पष्ट होत चाललंय. आता अगदी विजयाच्या समीप पाहायला मिळतोय श्री स्वामी समर्थ दोडामार्ग क्रिकेट संघ. आजच्या दिवसात पाहिलं तर सकाळच्या सत्रात थेट 2 सामने विजयी होत आजच्या दिवसात प्रथम क्रमांकावरती क्वालिफाय झालाय विरान स्पोर्ट साळे. आणि आजच्या दिवसात दुसऱ्या क्रमांकावरती क्वालिफाय होतोय श्री स्वामी समर्थ दोडामार्ग क्रिकेट संघ. आई पाहुणे माडकोल तू गावडे सूरज लकी आपल्या लेखनात धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि संघ मालक आई पाहुणे माडकोल आपणास विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय. आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आणि ज्या ज्या प्रेक्षक या ठिकाणाहून खुर्च्या घेऊन गेलेत त्यांना विनंती आहे आपण सर्वांनी खुर्च्या या ठिकाणाहून जमा करायच्या आहेत.
आजचा दिवस याच ठिकाणी संपतोय. भेटूया पुन्हा एकदा उद्या सकाळी ठीक 9 वाजता पहिला सामना पहिली लढत आपण या मैदानावर अनुभवणार आहोत. तत्पूर्वी शुभरात्री.